हाय फ्रेंड्स, तुमचं लव इशिताच किचन चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंट टाईप फ्राईड राईस बनवूया. त्यासाठी बासमती राईस मी थोडा वेळ पाण्यात ठेवला. त्यात कुकरमध्ये आपण फोडणी घालून घेऊया, थोडं तूप टाकून. एकीकडे मी फोडणी घातली, बघू शकता. आता शिट्ट्या घेऊन घेऊया. दुसरीकडे मी काही बोनलेस चिकन आणून स्वच्छ धुवून त्यात आलं लसूणची पेस्ट, सोया सॉस, हळदी, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल तिखट टाकून आपण सगळं मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्यात एक अंड ॲड करूया. ते पण एकजीव करून घेऊया. नंतर आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊन कोटिंग येईपर्यंत त्याला मिक्स करून घेऊया. कमी जास्त करू शकता तुम्ही. आता दुसरीकडे आपण फ्राईड राईसची तयारी करून घेऊया. त्यासाठी थोडी कांद्याची पात कट करून घेऊया. शिमला मिरची ती देखील कट करून घेऊया. फरसबी ती देखील कट करून घेऊया. एक मिरची, कोबी, फ्राईड राईस म्हटलं की कोबी हा प्रकार आलाच. कोबी देखील आपण लांब लांब अशी कट करून घेऊया. आणि एक कांदा, बघू शकता. मिरची, कांदा, टोमॅटो नाही, कोबी. चला तर एक साईडला आपण फ्राय पॅन घेऊन त्यात तेल टाकून जे बोनलेस चिकन होतं ते फ्राय करून घेऊया. असेच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगत चला की कोणी ट्राय केले आणि कसं आलं ते. बघू शकता एकदम ज्युसी असं चिकन फ्राय झालं आहे. आणि एकी साईडला आपण 2 अंडे टाकून ते देखील फ्राय करून बाजूला काढून घेऊया. प्लीज कोणी व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा, म्हणजे समजेल की पूर्ण फ्राईड राईस कसा तयार झाला ते. बघू शकता. पूर्ण अंडा आपण फ्राय करून काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकून बारीक बारीक कट केलेलं अद्रक लसूण ते पण थोडं फ्राय करून घेऊया. त्यात मिरची, कांदा हे थोडं बऱ्यापैकी शिजून घेऊया. नंतर बाकीचे सामान टाकूया आपण. त्यात आता आपण फरसबी आणि शिमला मिरची टाकून घेऊया. थोडं फ्राय करून मीठ टाकून घेऊया. आणि आता वरून कोबी टाकून घेतला. थोड्या भाज्या अर्ध्या शिजल्या तशाच चांगल्या. मीठ टाकून घेऊया. फ्राईड राईसला पूर्ण भाज्या शिजलेल्या नकोत, आपल्याला थोड्या अर्ध्या कच्च्या अर्ध्या शिजलेल्या पाहिजेत. लाल तिखट टाकून घेऊया. धना पावडर, जिरा पावडर मिक्स करून थोडी हळदी पावडर देखील टाकली. आता आपण कापलेली कांद्याची पात देखील टाकून घेऊया. त्यात आपण आता सोया सॉस टाकून घेऊया. थोडी चिल्ली सॉस टाकून घेऊया. आता चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता कलर खूपच छान आलाय. हे आता थोडं शिजून घेऊ आणि त्यात आपलं बोनलेस चिकन टाकून घेऊया. बऱ्यापैकी शिजले. आता आपण आपलं बोनलेस चिकन तुकडे करून त्यात टाकून घेऊया. आणि जे अंडं आपण फ्राय केलेलं काढलेलं होतं ते देखील त्यात टाकून घेऊया. आता मी दुसरीकडे एक कढई ठेवली, कारण यात बसलं नसतं म्हणून. त्यात मी सगळं ते सामान टाकून घेईल. थोडं गरम होऊन त्यात आपण आपला बासमती राईस टाकून घेऊया.
चला तर मग आता बासमती राईस टाकून घेतला आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया. थोडी वाफ दाबून ठेवूया आणि वरून कोथिंबीर मस्त भरभरून द्यायची. चला तर मग रेडी झालं आहे आपला फ्राईड राईस रेस्टॉरंट टाईप. एकदा नक्कीच करा, तुम्हाला खरंच खूपच आवडेल. करायला सोपी आणि खायला छान असा हा चिकन फ्राईड राईस नक्कीच ट्राय करा. चला तर मग आज आपण आता लविशला विचारूया की हा फ्राईड राईस कसा झाला ते. चला. वाह, माझी फेवरेट फ्राईड राईस. पटकन चटकन बघतो. गरम असेल. वाह मम्मा, इज यम्मी. खूप टेस्टी बनले. मला तर हे खूप आवडलं. तुम्ही पण बनवून खा आणि मला खाली कमेंट मध्ये सांगा कसं बनले फ्राईड राईस. आणि जाता लाईक सबस्क्राईब करून जा.